स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला सोमवारी काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आले आहे. सोमवारी शिवभक्तीचा वार आहे, तर तुम्हाला शिवभक्तीमध्ये डुबायचं आहे. जितकी तुम्ही शिवलिंगाची सेवा कराल तितके तुम्हाला फळ चांगले मिळेल. कारण शिव हा खूप दयाळू आहे, प्रेमळ आहे. तुम्ही त्याच्याकडून जे पण मागाल, प्रामाणिकपणे मागाल ते तुम्हाला नक्कीच देणार. तर उद्या आपल्याला सूर्याला जल देऊन सूर्यनमस्कार करून झाल्यानंतर गणपतीला दुर्वा आणि फूल दिल्यानंतर शिवपिंडावर दूध अर्पण करावे, जल अर्पण करावे, दही अर्पण करावं, मध अर्पण करावं, साखर अर्पण करावी. असे वेगवेगळं जरी अर्पण केलं तरी चालेल, किंवा पंचामृत तयार करून तुम्ही पंचामृत त्याच्यात वाहिलं तरी चालेल. जर तुम्हाला जमत असेल तर उसाचा रसही तुम्ही शिवाला द्या, त्यांना ते खूप आवडतं. आणि उसाचा रस जे लोक देतात त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्यांना कर्ज आहे अशा लोकांनी नक्की शिवलिंगावर दर सोमवारी उसाचा रस अर्पण करावा, बेल अर्पण करावा, पांढरी फुलं अर्पण करावी. आणि ज्याच्याने शिवाला खूप आनंद होतो असं चंदन अर्पण करावं. तुम्ही चंदन घ्या आणि शिवाला पूर्ण शिवलिंगाला लावा आणि पंचामृत घ्या, पूर्ण शिवलिंगाला. प्रत्येक वेळेला त्याच्यानंतर जलही वाहत राहा आणि अशा प्रकारे तुम्ही शिवाची सेवा कराल तर शिव नक्कीच तुम्हाला प्राप्त होतो. ओम नमः शिवायचा जप करा, जमेल तसा 108 वेळा, 51 वेळा, 21 वेळा, 11 वेळा. पण नेहमी शिवाची दर्शन झाल्यानंतर तुम्ही ओमकारा बोललात की नक्कीच तुमचा आवाज तिथपर्यंत पोचतो. त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी घरात दिवे लावा, बाहेर दिवे लावा. संध्याकाळी जर तुमच्याकडे आसपास जवळ मंदिर असेल तर संध्याकाळी एक तुपाचा दिवा तिथे लावा, शिवलिंगावर लावा. त्याने तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद मिळतात. पिंपळाच्या झाडाच्या इथे सुद्धा तुम्ही दिवा लावा, घरामध्ये आनंद येतो. आता कालच आपण बसंत पंचमी आपण साजरी केली आहे आणि आजपासून मथुरेचा कान्हा रंगायला सुरुवात करणार आहे. 3 तारखेपासून मथुरेचा कान्हाची होळी सुरू होते. फुलापासून होते, चंदनापासून होते. तर तुम्हाला तर आता जाता येणार नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या घरातल्या बाळकृष्णाला चंदन लावून तुम्ही तुमचा होळीचं आगमन झालेलं आहे असं तुम्ही साजरे करू शकता. आता रोज होळी मथुरामध्ये चालू आहे, तर तुम्ही रोज एक टिक्का चंदनाचा लावा आणि ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.